नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या मराठी जॉब शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर आपण आज महावितरण भरती 2024 करिता प्रश्नपत्रिका भाग 3 पाहणार आहोत। या अगोदरचे भाग 1 भाग 2 ही प्रश्नपत्रिका पाहायला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, ते आवश्यक पाहून घ्या। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेले बटन सुद्धा प्रेस करा। चला तर प्रश्न क्रमांक 1 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 1, कॅल्क्युलेट द लाईन करंट ऑफ द 3 फेज 450 वोल्ट 50 एच सप्लाय फॉर द बॅलेन्स्ड लोड ऑफ 3000 वॉट ॲट 0.8 पॉवर फॅक्टर कनेक्टेड इन स्टार मध्ये 0.8 पॉवर फॅक्टर जोडलेल्या 3000 वॅटच्या संतुलित लोडसाठी 3 फेज 415 वोल्ट 50 वोल्ट पुरवठ्याचा लाईन करंटची गणना करा। तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब 5.2 एवढा असेल। चला तर प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 2, व्हॉट इज द power factor in a 3-phase power measurement of the wattmeter showing equal reading? समान रीडिंग दर्शवणाऱ्या 2 वॅटमीटर 3-फेज पॉवर मापनामध्ये पॉवर फॅक्टर काय आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब 1 एवढा आहे। चला तर ऑप्शन क्रमांक 3 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 3, what is the power factor in one of the wattmeter given negative reading in 2 wattmeter method of 3-phase power measurement? 3-फेज पॉवर मापनाच्या 2 वॅटमीटर पद्धतीमध्ये वॅटमीटर पैकी एकाने नकारात्मक रीडिंग दिसल्यावर पॉवर फॅक्टर काय आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी 10 लेस 0.5 पेक्षा कमी एवढा आहे। चला तर प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 4, विच क्वांटिटी इज रोटिंग ॲट कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी? कोणते प्रमाण स्थिर कोनीय वेगाने फिरत आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक फेजर क्वांटिटी एवढा आहे। चला तर प्रश्न क्रमांक 5 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 5, इन अ 3-phase system if the active power is 4 km and the apparent power is 5 kVA, calculate the reactive power. 3-फेज प्रणालीमध्ये सक्रिय शक्ती 4 किमी आणि उघड शक्ती 5 kVA असल्यास प्रतिक्रियात्मक शक्तीची गणना करा। तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क 3 kVAR एवढा असेल। चला तर प्रश्न क्रमांक 6 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 6, फेज 415 वोल्ट 50 एच सप्लाय ॲट 0.5 pf अँड द फेज करंट इज 10 amps ताशी जोडलेल्या 3 फेज स्पष्ट शक्तीची गणना करा। जर ते 3 फेज 415 वोल्ट 50 पुरवठा 0.8 pf वर जोडलेले असेल आणि फेज करंट 10 amps असेल तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ड 7.18 kVA एवढा असेल। चला तर प्रश्न क्रमांक 7 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 7, कॅल्क्युलेट द ॲपरेंट पॉवर इन kVA ऑफ द फेज 415 वोल्ट 50 एच स्टार सिस्टीम इन द लाईन करंट IL PV 16A ॲट 0.8 पॉवर फॅक्टर 3-फेज 415 वोल्ट 50 एच स्टार सिस्टीमच्या kVA मधील स्पष्ट शक्तीची गणना करा। जर लाईन करंट IL 16A 0.8 पॉवर फॅक्टर वर असेल तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब 11.5 kVA एवढा असेल। चला तर प्रश्न क्रमांक 8 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 8, what is the line voltage in 3-phase system if the phase voltage is 240 फेज व्होल्टेज 240 व्होल्ट असल्यास 3-फेज सिस्टीममध्ये लाईन व्होल्टेज किती आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क
451 व्होल्ट एवढा असेल. चला तर प्रश्न क्रमांक 9 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 9. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ॲडमिटन्स Y of the RLC parallel circuit connected across 240 volt 50 Z AC supply and 8 amp current is passed dot it. 240 व्होल्ट इज 50 Z AC पुरवठा आणि 8 amp विद्युत प्रवाह वर जोडल्यास RLC समांतर सर्किटच्या मूल्य ॲडमिटन्स य गणना करा. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 0.033 MHO एवढा असेल. चला तर प्रश्न क्रमांक 10 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 10. विच इलेक्ट्रिक लर्न इन डिफाइंड ॲट द टोटल ऑपोजिशन द टू करंट इन AC पॅरलेल सर्किट. AC समांतर सर्किटमधील प्रवाहाच्या एकूण विरोधी म्हणून कोणती विद्युत संज्ञा विद्युत परिभाषित केली जाते. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ॲडमिटन्स हे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर पुन्हा भेटूया अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.